तर आलेले आहेत आजच्या दिवसाचे वोटिंग ट्रेंड. या वोटिंग ट्रेंडनुसार कोण आहे पुढे आणि कोण आहे पाठी हे समजून घेऊया. आणि काल जे वोटिंग ट्रेंड होते त्यामध्ये काही बदल झालाय का हे सुद्धा समजून घेऊया. खरं तर कालच्या एपिसोडमध्ये असं काहीच झालं नाही, त्यामुळे वोटिंगमध्ये फरक पडेल किंवा या कंटेस्टंटला खूप जास्त सपोर्ट मिळेल. पण तरीही बघूयात की वोटिंगमध्ये 19-20चा तरी फरक झालेला आहे का. तर काल सांगितल्याप्रमाणे नंबर 8 वरती आहे ओमकार. खरं तर ओमकारला सपोर्ट अजिबात सुद्धा मिळत नाही आहे. त्याने काल प्रयत्न केला रोशनबरोबर भिडायचा, पण त्याचा फायदा होताना त्याला अजिबात सुद्धा दिसत नाही आहे. नंबर 7 वरती काल रुचिता होती, पण आज सोनाली आलेली आहे. खरं तर सोनाली घरामध्ये का आहे हा संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे सोनालीचं वोटिंग वारंवार कमी होताना दिसत आहे आणि ते नंबर 7 वरती आलेले आहे. नंबर 6 वरती पोहोचलेले आहे रुचिता जामदार. विचार करा, ज्या मुलीला महाराष्ट्र पसंतच करत नव्हता, ज्या मुलीला महाराष्ट्र घराच्या बाहेर काढायचं बोलत होता, ते आता सध्या नंबर 6 वरती आलेले आहे. नंबर 5 वरती आहे प्रभू. प्रभू जो आहे तो आवडतोय लोकांना असं दिसतंय आणि बिग बॉसचाही त्याला सपोर्ट आहे हे दिसतंय. तो नंबर 5 वरती आहे. नंबर 4 वरती आहे दीपाली सय्यद. नंबर 3 वरती आहे प्राजक्ता शुक्रे. नंबर 2 वरती आहे विशाल कोटियान आणि नंबर 1 वरती आहे करण सोनवणे. तर असे आहेत वोटिंग ट्रेंड. आणि हे जे आहेत 4, 3, 2, 1 या लोकांचा जो आहे वोटिंगमध्ये एवढा जास्त फरक नाही आहे, 19-20चाच फरक आहे असं समजून चाला. तर वोटिंग ट्रेंड हे आहेत की नंबर 1 वरती आहे करण सोनवणे, तर नंबर शेवटला म्हणजेच नंबर 8 वरती आहे ओमकार. तुमचं काय म्हणणं आहे या वोटिंग ट्रेंडनुसार कोण जाईल घरातून बाहेर, प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.